दरम्यान शरद पवारांनी संजय राऊतांना फटकारलंय। जागा वाटपाआधी उमेदवारी जाहीर करण्यावरून फटकारल्याची माहिती आहे। अशा प्रकारे नाव जाहीर करण्याचा कोणाला अधिकार नाही असं शरद पवार म्हणाले। शरद पवार यांनी नाव न घेता संजय राऊतांना टोला लगावलाय। काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनी उमेदवारी जाहीर केली होती, श्रीगोंद्याची उमेदवारी जाहीर केली होती आणि त्यावरून आता शरद पवारांनी त्यांना टोला लगावला। तर या सगळ्यावर संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। माझ्या कानावर असे आलं की एक तुमचे नेते शिवसेनेचे हे तुमच्या तालुक्यात आले, काही नवीन कार्यकर्ते तुमच्या तालुक्यात सुरू आले आणि त्यांनी जाहीर करून टाकलं की हे आमचे उमेदवार। अशा प्रकारे कुणालाही जाहीर करायचा अधिकार नाही। अशा प्रकारे हा निर्णय होणार नाही। लोकशाहीमध्ये अर्जाला नाही म्हणता येत नाही। आता माझ्या कानावर असे आलं की एक तुमचे नेते शिवसेनेचे हे तुमच्या तालुक्यात आले। तर अशा प्रकारे नाव जाहीर करण्याचा अधिकार कोणालाही नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलेलं होतं। संजय राऊत यांनी उमेदवारी जाहीर केली होती आणि त्यानंतर शरद पवारांनी नाव न घेता हा टोला लगावलेला आहे। यावर संजय राऊतांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे। कोणीही उमेदवारी जाहीर केली नाही असं संजय राऊत म्हणाले। कोणत्याही पक्षाने उमेदवारी जागा कोणत्या पक्षाला जातात त्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत उमेदवारी घोषित करणं योग्य नाही। काँग्रेस अशा पद्धतीचं कधीही उमेदवार कोणालाही, आमच्याकडे खूप मोठी लाईन आहे, पण जोपर्यंत जागा वाटपाचा प्रश्न सुटत नाही आणि ज्यांच्या वाट्याला ज्या जागा मिळतील त्यांनी तिथे उमेदवार डिक्लेअर केले पाहिजेत। परंतु असं कुठलाही निर्णय न होता उमेदवार घोषित करणं हे चुकीचं आहे। पवारसाहेब म्हणतात ते खरं आहे। माननीय पवार साहेबांकडे श्रीगोंदा संदर्भात चुकीची माहिती आहे। प्रत्येक पक्ष घटक पक्षातला आपापल्या उमेदवारांना काम करण्यासाठी एक संदेश देत असतो की आपल्याला निवडणुका लढायच्या आणि 288 मतदारसंघामध्ये आमची तयारी आहे। श्रीगोंदाच्या बाबतीमध्ये एवढं काय घडतंय मला माहित नाही, पण श्रीगोंदा हा काय हॉट विषय नाहीये। श्रीगोंद्यामध्ये महाविकास आघाडीचा आमदार जिंकेले मला माहिती आहे आणि तो जिंकायलाच हवा। कोणीही कुठेही उमेदवारी जाहीर केलेली नाही, पण सर्व मतदारसंघामध्ये आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, संभाव्य उमेदवारांना तयारीला लागा हा संदेश दिला असेल तर त्यात काय चुकते असं वाटत नाही आम्हाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।